विद्यापीठीला. धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या पवित्र स्थानामध्ये श्रीदेव रायकर देवाच्या पवित्र स्थानामध्ये श्रीदेव रायकर कला क्रीडा मंडळ आलेली जांभरमळा या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आमने सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन मुवाला मी स्वतः संदीप लोके गावमध्ये लिंगडाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्याने सुरुवातीला प्रार्थना नोटेशन आणि रूपावली सादर केली ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवा माझे परममित्र सन्माननीय अरुण गाडीबुवा. गाव त्यांचं पावशिक तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. आम्हा दोन मुवाला कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी श्रीदेव रायकर कला क्रीडा मंडळ आडेली जांभरमळा यांच्या वतीने उपलब्ध झाली. त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा, पक्वादवादक, नाट्यकर्मी, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये या कार्यक्रमासाठी ज्यांनी माझ्याशी संपर्क केला ते माझे परममित्र सन्माननीय संतोषजी गोवेकर, त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय अरविंदजी करलकर, त्याचप्रमाणे विद्यमान पंचायत समिती सदस्य सन्माननीय नितीनजी मांजरेकर, या ठिकाणच्या महिला भजनी बुवा कुमारी वैशाली कोंडकर, त्याचप्रमाणे मंजिरी धुतोंडकर बुवा आज मला दुसरी वादक म्हणून साथ करतायत. ते माझे
दिला ते माझे परममित्र सन्माननीय सुनील कालसे बुवा, श्यामजी गावकर, सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय. आज ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन बुवांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचा आशीर्वाद देऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हा मानाचा मुलगा करून संपूर्ण जगाचा आराध्य दैवत कल्याणाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेत आपल्या चरणाच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जरा पेटी कमी कर आणि माझ्या माईकला निवडून द्या. पकवाजवाल्याचा माझ्यापेक्षा अधिक आवाज झाला. हॅलो 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 हॅलो. पेटी कमी करा, पेटी. जटा विभूती कोटी चंद्राजी, जटा विभूती कोटी चंद्राजी, जटा विभूती कोटी चंद्राजी, जटा विभूती कोटी चंद्राजी, कपालमाला प्रीत गौतमीची, कपालमाला प्रीत गौतमीची, कपालमाला प्रीत गौतमीची, कपालमाला प्रीत गौतमीची, पंचानना विश्व निवांतकारी, पंचानना विश्व निवांतकारी, पंचानना विश्व निवांतकारी, पंचानना विश्व
जरा पेटी कमी करा, पेटी. है ना? है ना? हा ना. कमी करा, कमी. ओके, बेस कमी करा माझ्या माईकचा. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी माझे परममित्र आणि सन्माननीय समीरजी कदमबुवा यांचे पट्ट शिष्य ऋषी ठाकूरबुवा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. कैलासवासी संतोष बाळाधुरी यांच्या सुद्धा पवित्र आत्म्यास चिरच शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे कैलासवासी कदमबुवा यांचे पट्ट शिष्य कैलासवासी पांडुरंग घाडीबुवा यांच्या सुद्धा पवित्र आत्म्यास चिरच शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी महिला भजनी बुवा कुमारी आडिली महिला भजन मंडळ सुप्रसिद्ध बुवा वैशाली कोंडसकर व बुवा मंजिरी दुतोंडकर या भगिनींकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. माझे परममित्र सन्माननीय सुनीलजी कांसे बुवा यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. सचिन गवंडे यांच्याकडून योगेशसाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन आणि जोडी सुद्धा खूप सुंदर. म्हणजे मी प्रामाणिक सांगतोय, भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. आणि माझ्या जोडीला जे बुवा आहेत, मी प्रामाणिक सांगतोय, रायकर देवाला स्मरून भजन अतिशय सुंदर. खरं सांगतोय, एकदा जोरदार बुवांसाठी टाळ्या वाजवा. असे भजनी बुवा जेव्हा आपल्या समोर असतात तेव्हा थोडासा प्रश्न निर्माण होतो की अशा बुवांसोबत आपण गायचं काय. आजा बलमा परदेशी गेलो परदेशी जाऊन जाऊ, काय सुंदर. पण काय ते बंदिशी बिंदिशी ना बुवा. आता तुम्ही एवढे प्रयत्न करताय ना, थोडासा सुंदर भाई. एवढा प्रयत्न मी सांगतोय ना, मी ज्या बुवाला 1 नंबरचा सध्या बुवा म्हणतोय त्याच्यापेक्षा तुमचं भजन आहे सध्याच्या घडीला. देवाशब्द सांगतोय, फक्त आवाजामध्ये थोडासा हे आहे, जास्त काय त्याला म्हणतात, म्हणजे ब्रॉड जास्त वाटतो मला. थोडक्यात एखाद्याच्या घशामध्ये आपण कसा पुऱ्याचा ढीग अडकतो तशात तर थोडासा वाटतो. बाकी देवाशपथ सांगतोय, भजन म्हणजे भजनच. नाद करायचं नाही सध्याच्या घडीला. मी म्हणतो तुम्ही आमच्या सोबत बसायचं टाळा. महेश काळे किंवा ते हे बघा बारे करतात काय. देवाशपथ सांगतोय, अहो काय गायन करतोय हा बुवा सध्या. देवाशपथ तुमच्या चरणाशी मी नतमस्तक. बुवा हे चांगलं बोलतोय मी तुमच्याबद्दल, वाईट नाही. ते नवीन पोरगा तो कुठला तो राजकुमार काय बोलतो, त्यांच्याबरोबर गायनाचे कार्यक्रम वगैरे करायला हरकत नाही, कारण ख्याल गायकी वगैरे. आजा बलमा परदेशी, भारी भारी. देवाशपथ फक्त काय करा, निदान ते बसलो ना तो थंडावलो तिथं थोडंसं धंदो तरी होऊ दे. हा, नाही तर बलमा बलमा करीत राहून रस्तो खाली होतो लो सगळं. बलमा नाही, थोडासा हलमा. हा, हलता जुलता वातावरण. बाकी भजनाक नावच ठेवते नाही. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आपण छत्रपतींचा उदो उदो का करतो, त्यांचं कर्तृत्व आहे तेवढं. त्यानंतर आमच्या अरुण घाडीबुवा काम हा तेवढा या भजनी सृष्टीत त्यांचा. मी प्रामाणिक नतमस्तक असे देवाशपथ सांगते. माझ्याबद्दल ते काय, आता बघा गजरात त्यांची वाक्य ठरलेली आहेत. काय लोके बुवा घमेड झाली. हा घमेड हा ते असा दे, तू उतरूचो जिरवूचो प्रयत्न करू नको. भल्याभाल्याने जिरवूचो प्रयत्न केले, कुठी एक लागले, लक्षात ठेव. सांगा ठेवतो. हा लोके बुवा म्हणजे एक हावको 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 बिवको काय नाही. आणि काय सांगितलं बुवानी, पहाडी आवाज तार सप्तकात गातात. काय नाही हो, देवाशपथ सांगतोय. असे खूप रत्न आपल्या या कोकण भूमीवरती मंडळी होऊन गेली. मला एक सांगा, मगाशी या ठिकाणी मी नाव घेतलं, कैलासवासी संतोष बाळाधुरी, पांडुरंग घाडीबुवा, कदमबुवांचे वारसदार पांडुरंग घाडीबुवा. अशी नावं आली पाहिजेत. आज अरुण घाडी बघतायत, लोक कधी मरतात. त्यांनी माझ्यावर श्रद्धांजली बनवून ठेवलेली आहे. आणि श्रद्धांजली म्हटल्यावर संतोष गोवेकर पण आमचे सगळे बक्षिसा घेऊन वगैरे तयार नव्हते. कशा लोक माझं होतो.
लोक्यासाठी, बरोबर ना, आपल्या बुवासाठी. सन्माननीय श्याम वाक्कर यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. काय सांगितलं बघा बुवानी, खूप सुंदर सांगितलं, मला ते काही वाईट बोलले नाही. 35-30 वर्षापूर्वीची परशुराम बुवांची नोटेशन लोके बुवा घेतात आणि त्यांना न्याय देतात, तंतोतंत म्हणतात. बुवा, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. देवाशपथ मी प्रामाणिक सांगतोय माझ्या सिंधुदुर्ग वासियांना, मरेपर्यंत मी परशुराम बुवांची, विजय परब बुवांची, जमलं तर एंडिंगला मारताना एखादं माझं नोटेशन असलं तर तुमच्या सगळ्यांच्या आठवणीसाठी फक्त म्हटलंय, तर मी आत्ताही म्हणू शकतो, पण नाही, कारण या बुवांना इतर मुद्देच काय नाही आहेत माझ्याबद्दल बोलायचे. मी बनवलेलं नोटेशन बुवा मी आज म्हणू शकतो, फक्त इथे 10,000ची पैज लाव, पण नको का म्हणाचाच नाही. तू एक सांगतो, आणि हे बुवा मी आज 30-35 वर्षाचं जुनं म्हणतोय, पण अरुण घाडी बुवांना माझ्या मानलं पाहिजे पिंगुळ. का तर ते आज स्वतः प्रयत्न करतात, काय ना काय स्वयंभू बुवा आहेत ते. कोण प्रदीप पांचाळ, कोण विलास पाटील नाही, तो पट्टी बिट्टी मानतच नाही. मी बनवलं. आज्याच्या प्रॉपर्टीमध्ये आपण भर घालू होईल. अरे आज्याचा टिकवलाच तरी कोकण माझं सुदृढ आणि संपन्न होतो, लक्षात ठेवा. अरे आज्याचा इकतास सगळा आणि तुमचा नवीन तयार करतास. जरा लोक थांबू द्या. हा, आणि जास्त नुसता रटाळ बतावणे ह्या करीत राहा नको, गायन करीत राहा नको. मग तुका स्पर्धेत मी पाठवतो रे महाराष्ट्राच्या, हय नको. आणि बुवा बरे असणार. आणि बुवा म्हणतात मेलो अजून सुधारलो ना एवढ्या वर्ष झाली तरी असंच आहे. हा, एकदा हयच होती आडीलीत बारी बुवांची आणि माझी पहिली ट्रक घेऊन इल्ले रॉकेट. कांडपाव माका कांडपावले नाही. आता नाही मला आता येऊ का येऊ तयार झालो. तिघ अडीचे संपूक बघतोच माग संपाचही नाही, मेलही तरी तुमच्या भात्यात येऊन नाचतलंय, लक्षात ठेवा. भाते तुमचे सरळ वाजूकच तुमका देणार नाही. मी तसं भात्यात लोक विलो मधीच बोला नको. सिंधुदुर्ग भजन संघटनेचा नियम हा आमचे नाही होत का समजात. मग मी ताच बघतोय या युट्यूबच्या माध्यमातून जिल्हा पदाधिकाऱ्यांना समजत नाही, हो मध्येच बोलतात हो नाही फिरत नाही. वर बसायला चिडा नको म्हणतात एका तुमच्या डोक्यावर बसवा. असो, हे मनोरंजन झालं, कारण बुवानी सुरुवात खूप साऊंड जरा त्यांना आवडला नाही. व रोज दिवाळी नसते. काल अमावस्या झाली, मला तारणहार त्यांच्या भजनाचे तारणहार पहिले करलकर होते, आता बाळा परब. नोटेशन घेतोय 100% मनोरंजन करणार, भजन पण तेवढ्याच ताकदीने करणार आणि 4 गोष्टी तरुण मुलांना भगिनींना चांगले सांगणार. पण वेळ झालाय बुवानी, थोडस बोर वाटलं मला सुरुवातीला, कारण साऊंड त्यांना त्या पद्धतीचा लागला नाही. कारण हे आता आमच्या सोबत जे बुवा आहेत हे साऊंड परफेक्ट असल्यावरच भजन करणार, अन्यथा त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करू नका. आशा भोसले या 2-4 दिवसापूर्वीच आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या सुद्धा पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. नाम गुंजाए
काय त्याच्यातला समजत नाही काय तर वाजवा. रुपेश गोवेकर यांच्याकडून योगेश यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. आणि मंदार सोनू मूर्ख सोनसुरकर यांच्याकडून योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे उत्कृष्ट भजनाची सुरुवात केली संतोष गोवेकर माझे परममित्र यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. माझे परममित्र आणि नूतन पंचायत समिती सदस्य सन्माननीय नितीन मांजरेकर यांच्याकडून हे 1000 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुपावली घेतोय. बुवानी सांगितलं मगाशी, नितीनजीने भाषणामध्ये सांगितलं की बुवा लोके बुवाने मी 20 वर्ष बघतोय की त्यांचं वय कमी वाटतं व तुम्हाला आनंद झाला पाहिजे होता. कारण आम्ही बोल मितल सौरभ पेडणेकर यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. आनंद वाटला पाहिजे होता का तर त्यांनी माझ्याबद्दल चांगले उद्गार काढले, म्हणजे मी आहे तसा आहे. काय असतं बुवा, आम्ही पैशाने गरीब आहोत, प्रामाणिक सांगतोय, रायकर देवाला स्मरून सांगतोय. पैशाने एवढं आम्ही श्रीमंत नाही, पण मनाने आम्ही 100% श्रीमंत आहोत. आज मी या गावातून नक्की 2 ते 3 मित्र माझ्या मोबाईलमध्ये जमा करूनच जाणार. त्याच्यामुळे आम्ही मैत्री जपली आहे. एक बारी संपल्यावर बिदागी घेऊन गपचूप घरी जाणारे बुवा आम्ही नाही. मित्र जमलं, उद्या कर्मधर्म संयोगानं माझं जर काय झालं तर मोबाईल भरला पाहिजे श्रद्धांजलीने, म्हणजे होणार नाही. टेन्शनच घेऊ नको. कोरोनाच्या संकटात तुम्ही मागे गेलेलो बुवा असेल, त्याच्यामुळे तसा काय व्हायचा नाही. आणि झाला तर जाऊ दे, एक पिढा गेली. बुवा भाऊ धुरी यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. म्हणून सांगितलं बुवा मगाशी, बुवा माझंच वाक्य माझ्यावर फेकतायत काय, माणूस मळका असला तरी चालेल पण जळका असता नाही. बुवा कोण जळका आहे कसा आहे एक लक्षात घ्या. माणसाची बाहेरची गाठ सोडायला परवडेल, पण आतली गाठ आहे ना ती सोडते वेळी खूप कठीण असतं. आणि त्याच्यातले अरुण घाडी बुवा आहेत. आणि जरी बुवा मी आज 30-35 वर्ष परशुराम बुवांचं हे घेत असलो ना, तरी वर्षाला 125 ते 150 डबल बाऱ्या मी करतो. आणि त्याच्यातले 25-30 बाऱ्या मी नाकारतो. त्याच्यामुळे मला काय फरक पडला नाही तेवढा अजून. आणि याच्यापेक्षा जर कठीण जुन्यातली कोणाकडे असतील तर माझ्याकडे द्या. मी अजून माझ्या परशुराम बुवांना मी जिवंतच ठेवण्याचा प्रयत्न करणार. जसे माझे अभिषेक शिरसाट बुवा, शिरसेकर बुवा, माझी गुरुमाऊली हरियान बुवा, आमचे गावडे बुवा, असे कित्येक भजन सम्राट आहेत जे आपल्या परशुराम बुवांना प्रामाणिकपणे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण काही बुवा मी कसो जिवंत रवान, आपले पट्टी जाऊ दे बाजूकडे, असे पण काही बुवा असतात. असू दे, आम्हाला त्या बाबतीत बोलायचं नाही. त्यांना आम्ही स्वयंभू बुवा म्हणतो. रुपावली घेतो. वेळ जास्त घेतला म्हणजे तो चांगला बुवा असा होत नाही. बुवांना विनंती आहे, स्वीट अँड शॉर्ट. फर्स्ट इम्प्रेशन, मोस्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन. हा बाकी बरेच ना. मे महिना जवळ आलाय बघा. 45व्या वर्षात तरी काय होत आहे का. लाडू नाही तर का पेढे होय तू का, आणि लाडू तरी वावतात काय भाऊ. आमका बोलाचाच नाही. तुमको प्यार है सजना, सजना माझी म्हातारी झाली. मी तुमच्यासाठी बोलते. हा बुवा खूप चांगला हो काका. व खूप सुंदर भजन करतात. मी प्रामाणिक सांगते, सध्याच्या घडीत सिंधुदुर्गात मी याचं 2 नंबर देते डबल भारी क्षेत्रात. 1 नंबर ते आमच्या घोडग्या भरणीचे आणि 2 नंबर हे. देवा शपथ सांगते, हात हा. पण उगाच तू ना तुला घालेरडी सवय झाली आहे. ते दोघजण बोलतात म्हणून तू डेअरिंग करून बघतो. तू धगावतलं कधीतरी सांगा ठेवतो. हा अरे ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ असत, श्रेष्ठ असत, म्हणून तू 30-35 वर्षाचा मी घेतोय म्हणून सांगतो. बुवा सोप्या हा काय तर चांगला सरस्वती खात लावून
तू चांगलाच करतो, मी नाकारत नाही. तू विनोद चव्हाणचा पण 12 मात्राचा याक वाढवतोस आणि 13 मात्रा तुझ्या नावावर घुसवतो. आमका विषयच नको ते. तू काही कर, पण आमच्या ह्यांका पट्टीक तू नावा ठेवू नको. आमका काय करूचा, आमच्या पट्टीचं तुमका काय करूचा. आम्ही बोलतो तुमका काय. मी परशुराम बुवाचाच घेतलंय ना बुवा, नाही तर काय ह्याचा घेतलंय झाकीरा आपल्या ते ह्याचे पाकिस्तानचे कोणते हा फतेह अली खान त्यांचा घेऊ सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल
हॅल हॅल